जिणे झाले माझे पंढरी राया जिणे झाले माझे पंढरी राया काय गा विठोबा तुझं आता म्हणावे काय गा विठोबा तुझं आता म्हणावे तुझे दास करू आणि कामागो कामया दिगजिणे झाले माझे पंढरी राया दिगजिणे झाले माझे पंढरी राया तुझे दास राहने ते पायापाशी 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 ऐसा धीरज मना
अंतरितो तुझा वास, अंतरितो तुझा वास आणि का नाश कारणा, ऐसा धीर देई मना नारायणा विनवितो। तुका म्हणे शेवटीचे वाटे साचे राखावे, ऐसा धीर देई मना नारायणा विनवितो। पांडुरंगा करो प्रथम नमन, दुसरे चरणा संतांचिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू। बाबाजी सद्गुरु दास तुका, योग ध्यान समायुक्तं निष्प्रपंचम परिग्रहं, प्रसन्नं वदनं शान्तं मंगलं सुमनोहरं, ज्ञान वैराग्य संपन्न खंड निज बोध रूपं, पूर्ण ब्रह्मा श्री सद्गुरे वामनाय नमोस्तुते। नसे आप पर ऐसा जगी जो महात्मा, विरक्ती श्रेष्ठ भक्ती स्मरे नित्य रामा। तिथी माघ पौर्णिमा साधो निवाट धरिले निज धामा, नमस्कार माझा सद्गुरु सावळा रामा। मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या, रहाणे ते पायापाशी आणि कारसे विटोनी, ऐसा धीर देई मना नारायणा विनवितो। विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
बाबा अरे सामान राजा प्रसन्न झालाय त्याच्याकडून चुना मागावा का? मागू नये. पण राजाकडून चुना मागणं म्हणजे कसं आहे? राजाकडून चुना मागणं म्हणजे भगवान परमात्म्याकडून संसार मागणं. भगवान परमात्म्याकडे असा संसार मागू नये, त्याच्याकडे अलौकिक मागावं. भगवान परमात्मा अलौकिक द्यायला तयार आहे. हे सगळी संत मंडळी वास्तविक त्यांना देवाच्या पुढ्यात मागायची गरजही नाही, पण तरी ते संत देवाच्या पुढ्यात जातात आणि मागतात. कशा करता? आपला मागण्याचा स्वभाव अजून संपला नाही ना. आपण मागतोच मागतोच मागतोच. मग तुकाराम महाराज म्हणतात, हे जर यांचा मागण्याचा स्वभाव सोडणार नसतील, ऐका आता हे आपल्या करता आहे. तुकोबराय म्हटले, ही मंडळी जर या जगातले लोक देवाच्या पुढ्यात जाऊन मागणं सोडणार नसतील, तर कमीत कमी देवाच्या पुढ्यात गेल्यानंतर काय मागावं हे आपल्याला कळावं म्हणून तुकाराम महाराज फक्त मागून दाखवतात, मागत नाहीत. ऐका, मागणं वेगळं आणि मागून दाखवणं वेगळं. हे फक्त मागून दाखवतात. कशा करता? कसं मागायचं हे आपल्याला कळलं पाहिजे म्हणून हे फक्त मागून दाखवतात. कारण संतांची ती पद्धत आहे, आपल्या मागून येणाऱ्या सगळ्या जीवांना आपल्याला अपेक्षित असलेला धर्म कळावा याच्याकरिता संत मंडळी तशा पद्धतीची वर्तवणूक करून आपल्याला दाखवत असतात. तैसे संत जगी, तैसे संत जगी, दाविती अंगी, क्रिया करोनी दाविती. दाविती म्हणजे दाखवतात. हे फक्त क्रिया करून दाखवतात. वास्तविक यांना क्रिया करण्याची गरज नसते. ते मुक्त आहेत, त्यांना काय गरज आहे? ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज यांना काय वारी करायची गरजच होती काय? आवश्यकता नाही. त्यांना नामजप करायची गरजच होती? आवश्यकता नाही. त्यांना कुठल्याच साधनेची आवश्यकता नव्हती, पण तरी ते वारी करून दाखवतात. कशा करता? त्यांच्या मागून येणारे जे आपण आहोत ते आपल्या सगळ्यांना वारी काय असतं हे कळावं एवढ्या करता ते वारी करून दाखवतात. नाहीतर त्यांना करायची गरज नसते. वास्तविक त्यांना करण्याची काही आवश्यकता नाही. कळावं म्हणून सांगतो. आम्ही मुंबईमध्ये ज्यांच्या परंपरेमध्ये कीर्तनं करतो, स्वानंद सुखनिवासी सद्गुरू श्री सावळाराम बाबा महाराज म्हात्रे डोंबिवलीकर, त्यांच्या परंपरेमध्ये कीर्तनं करत असताना त्यांना ज्यांनी साथ केलेली आहे अशी काही मंडळी अजून आहेत. आणि ती मंडळी अजूनही भगवान परमात्म्याची सेवा म्हणजे आमच्यासारख्याच्या कीर्तनामध्ये सुद्धा ते साथ करतात. वय फार मोठं आहे त्यांचं. म्हणजे आता कुणाचं वय 70 असेल, कुणाचं 65 असेल, कुणाचं 70च्या पलीकडं असेल, पण तरी ते बाबांच्या सोबत सेवा करायचे. ती सेवा आमच्याही सोबत करतात. आम्ही पण कीर्तनाला उभे राहिलो की ते येतात, माईक समोर उभे राहतात, आम्हाला साथ करतात, चाल वगैरे म्हणतात. आता व्हायचं असं की त्याच्यापैकी एक बाबा आहेत की जे आमच्याकडं प्रसिद्ध आहेत. चाल म्हणतात. चाल म्हटली की यायचे माझा नमस्कार करायचे कीर्तनाला उभं राहिल्यानंतर. मी त्यांना काही दिवसानंतर असं म्हटलं की बाबा
अहो तुम्ही बाबांच्या बरोबर सेवा केलेली मंडळी आहेत म्हणजे आम्हाला तुम्ही बाबांसारखेच झाले. वास्तविक तुम्ही येऊन नमस्कार करायची काही गरज नाही. पुढच्या कीर्तनापासून तुम्ही येऊन नमस्कार करू नका. अगदी लांबूनच उभं राहून असं नमस्कार केला तरी चालेल. येऊन पाया पडायची काही गरज नाही असं मी त्यांना म्हटलो. ते म्हटले महाराज आम्ही तुम्हाला जे नमस्कार करतो ते तुम्हाला बरं वाटावं म्हणून नमस्कार करत नाही म्हटले. मग आम्ही तिथं येऊन नमस्कार करतो कशा करता आमच्या मागून येणाऱ्या लोकांना कळावं की चाल म्हटल्यानंतर नमस्कार करायचा असतो म्हणून. आम्हीच जर इथं राहून नमस्कार करायला लागलो तर पुढच्या पिढीला पण असंच वाटेल की लांबूनच नमस्कार करायचा असतो. ही प्रथा बंद पडेल ते होऊ नये म्हणून आम्ही करतो म्हटले. म्हणजे याचा अर्थ हे जे महात्म्य असतात त्यांच्या अंतःकरणामध्ये भावना असते ती पुढच्या पिढीची. पुढच्या पिढीनं काय उत्तम करावं हे त्यांना कळावं म्हणून त्या पद्धतीनं आपल्याला सगळ्यांना देवाच्या पुढ्यात गेल्यानंतर काय मागायचं हे आपल्याला कळलं पाहिजे. एवढ्याकरिता संत मंडळी मागून दाखवतात नाहीतर त्यांना मागायची गरज नसते. अशा पद्धतीनं तुकाराम महाराज जेव्हा मागायला प्रवृत्त होतात तेव्हा तुकोबाराय देवाच्या पुढ्यात जातात. देवाच्या पुढ्यात गेल्यानंतर काय मागावं काय मागावं. बरं तुकाराम महाराजांना एवढं ठाऊक आहे की देवाच्या पुढ्यात गेल्यानंतर मागितलं तर देव देईल. देव देईल किंबहुना देव देईल हा देवावर विश्वास आहे. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात की पहिली गोष्ट मागूच नये आणि दुसरी गोष्ट मागायचंच झालं तर देव सोडून दुसऱ्या कुणाकडे मागू नये. मागायचं झालं तर फक्त देवाकडेच मागावं. मागण येते तुझं मागो सुख दुःख तुझं सांगो लागे तरी लागो पाया तुमच्या दातारा तुकोबाराय म्हणतात. मागायचं असेल तर फक्त देवाकडे मागावं अन्य कुणाकडे मागू नये. का अन्य कुणाकडे मागू नये. तुकाराम महाराज म्हणतात नियम असा आहे ज्याचं काम करतो त्याच्याकडेच पगार मागायचा असतो. हा नियम आहे की नाही. ज्याचं आम्ही सेवक आहोत त्याच्याकडेच मागायचा असतो असा जर नियम असेल तर आम्ही भगवान परमात्म्याचे दास आहोत म्हटल्यानंतर त्याच्याकडेच मागितलं पाहिजे. दुसऱ्यांकडे जाऊन मागणं हे अनुचित आहे. त्याच्यामुळे आम्ही देवाच्याकडे जाऊन मागू कारण ते उचित आहे. तुझे दास करू आणि का मागो खावया तुझे दास करू आणि का मागो खावया दिगजिणे झाले माझे पंढरी राया विठ्ठला विठ्ठला बोला पुट्टजी महाराष्ट्राचा आराध्य दैवत राजाधिराज भगवान श्री पांडुरंग परमात्मा कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वसंत महावैष्णव ज्ञानराज माऊली स्वानंद सुख निवासी प्रातः स्मरणीय ब्रह्मलीन सद्गुरु श्री वामन बाबा महाराज सद्गुरु श्री सावळाराम बाबा महाराज स्वानंद सुख निवासी प्रातः स्मरणीय सद्गुरु श्री घालेप्पा स्वामी महाराज आदी करून सर्व साधू संतांच्या चरणी विनम्रपणे नतमस्तक होतो. माझ्या समोर उपस्थित माझ्यापेक्षा ज्ञानाने वयाने अनुभवाने ज्येष्ठ श्रेष्ठ कीर्तनकार प्रवचनकार मातृभगिनी श्रोता गायक वादक आदी करून कलाकार वर्ग तुम्हा सर्वांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करून परमात्म्याच्या संकीर्तनाला आरंभ. विठ्ठला विठ्ठला अभंगावरील चिंतनाला आरंभ करण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा म्हणजे आपल्या ह्या अतनूर गावामध्ये संपन्न होत असलेला काशी विश्वनाथ महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने सद्गुरू स्वामी घालेप्पा महाराज यांच्या 148व्या संजीवन समाधी सोहळ्याचं औचित्य साधून संपन्न होत असलेला अखंड हरिनाम सप्ताह आणि त्यातील आजची ही शेवटच्या रात्रीची जागराची संध्याकाळची कीर्तनरूपी सेवा माझ्यासारख्या एका सर्वसामान्य साधकाकडे सोपवली आहे.
त्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित आहे. विठ्ठला 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 बास कमी करायचा. याचा बास थोडा कमी करा आणि बोलताना इफेक्ट नका देऊ. चाल चालू झाली की थोडासा इफेक्ट देत जा. Check this out. सेवेकरता निवडलेला अभंग संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांचा आहे. अभंग 4 चरणांचा आहे, सगळ्यांच्या परिचयाचा. असं सगळं शांत असलं पाहिजे. सगळ्यांच्या परिचयाचा, सगळ्यांच्या पाठांतरातला आणि सगळ्यांच्या ओळखीचा नसलेला हा अभंग आहे. सगळ्यांकरिता अपरिचित, सगळ्यांकरता नवीन असलेला हा अभंग सेवेप्रित्यर्थ निवडला आहे. या अभंगाच्या माध्यमातून संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांनी भगवान परमात्म्याच्या पुढ्यात अंतःकरणातली मागणी व्यक्त केलेली आहे. तुकाराम महाराज देवाची प्रार्थना करतात. तुकाराम महाराज देवाला विनंती करतात आणि विनंती करून भगवान परमात्म्यानं आपल्याला काहीतरी सात्विक धीराची अशी आपल्या अंतःकरणाची मागणी पूर्ण करावी असा तुकाराम महाराजांच्या अंतःकरणाचा मानस आहे. वास्तविक तुकाराम महाराजांसारखे महात्मे म्हणजे कृतकृत्यतेला पोचलेले महात्मे आहेत, म्हणजे कृतार्थ झालेले महात्मा आहेत, सिद्धावस्थेला पोचलेला महात्मा आहे. त्याच्यामुळे तुकाराम महाराजांसारख्या महात्म्याला देवाच्या पुढ्यात काहीतरी जाऊन मागावं अशी अवस्था शिल्लक राहिलेली नाही. सगळं काही त्यांचं करून झालेलं आहे. जे काही त्यांना करायचं आहे ते त्यांचं कर्तृत्वही संपलेलं आहे आणि जे काही त्यांना मिळवायचं आहे असं त्यांचं प्राप्तव्य सुद्धा संपलंय. म्हणजे त्यांच्या जीवनात आता करण्याचं पण काही शिल्लक राहिलेलं नाही आणि तुकाराम महाराजांच्या जीवनात आता मिळवण्याचं पण काहीच शिल्लक राहिलेलं नाही. म्हणजे मुक्त झालेला महात्मा आहे आणि असे हे मुक्त महात्मे वास्तविक देवाच्या पुढ्यात जाऊन काही मागत नाहीत. कारण मुक्त महात्म्याला मागण्याची काही गरज नाही. मुक्त आहेत म्हणजे ते पूर्ण आहेत आणि जो पूर्ण असतो त्याला मागण्याची वेळ कधी येत नाही. मागावं कुणाला लागतं मला सांगा? जो अपूर्ण आहे त्याला. जो अपूर्ण आहे त्याला मागावं लागतं. ज्याच्याकडं काहीतरी कमतरता आहे त्याला दुसऱ्याच्या पुढ्यात जाऊन मागावं लागतं. ज्याच्याकडे धनाची कमतरता आहे त्याला श्रीमंताच्या पुढ्यात जावं लागतं. ज्याच्याकडे अन्नाची कमतरता आहे त्याला जो अन्नदान करतो त्याच्या पुढ्यात जावं लागतं. ज्याला वस्त्राची कमतरता आहे तो वस्त्रदान करतो त्याच्या पुढ्यात जावं लागतं. ज्याला ज्याला ज्याची ज्याची कमतरता आहे त्याला त्याला त्या त्या व्यक्तीच्या पुढ्यात जाऊन काहीतरी मागावं लागतं. द्या 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 असं सांगावं लागतं. पण ज्याला कसलीच कमतरता नाही आणि जो परिपूर्ण आहे त्याला मागायची गरज आहे का मला सांगावं? त्याला काही मागायची गरज नाही. तुकाराम महाराज असे महात्मा आहेत की ते परिपूर्णतेला पोहोचलेले महात्मा आहेत. अंतःकरणामध्ये विठ्ठलाचं स्मरण केल्यानंतर पंढरीनाथानं समोर येऊन उभं राहावं असा ज्यांचा अधिकार आहे असे तुकाराम महाराज आहेत. किंबहुना अगदीच त्यांच्या ऐश्वर्याच्या संबंधानं बोलायचं झालं तर तुकाराम महाराजांची सगळी कीर्ती पाहिल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्याकरता नजराणा पाठवावा एवढ्या योग्यतेचे महात्मा म्हणजे तुकाराम महाराज आहेत. पण छत्रपतींनी नजराणा पाठवला हे छत्रपतींचं असलेलं औदार्य आहे. पण एवढ्या लाखाचा नजराणा परत केला हे तुकाराम महाराजांच्या मनाचं मोठेपण आहे. तुकाराम महाराज तो नजराणा परत करतात. छत्रपती शिवाजी महाराजांचं आभार व्यक्त करतात की तुमचं आमच्यावर लक्ष आहे, या संबंधाने आम्ही ऋण व्यक्त करतो, पण तुमचं हे आम्हाला नको, तुमचं आम्हाला धन नको, तुमचे येर वित्त धन ते मज मृत्तिके समान, आम्हाला धन नको. म्हणून तुकाराम महाराजांनी छत्रपती शिवाजी महाराजांना धन परत केलं. आम्हाला धनाची आवश्यकता नाही. अगदीच आम्ही सुखी व्हावं असं वाटत असेल तर आम्ही तेणे सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठलमुखी अशी अपेक्षा करतात. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज तुकाराम महाराजांना नजराणा पाठवतात आणि तुकाराम महाराज तो नजराणा परत करतात. मी गमतीनं म्हणत असतो, बरं झालं छत्रपती शिवाजी महाराजांनी तुकाराम महाराजांनाच नजराणा पाठवला. आमच्यासारख्या एखाद्या महाराजाला पाठवलं नाही ते बरं केलं. मला सांगा, आम्हाला पाठवला असता तर आम्ही घेतला असता की परत केला असता? घेतला असता की नाही? नक्कीच घेतला असता. कशाला सोडला असता? नुसता घेतला नसता, 4-5 फोटो काढले असते, चौकात बॅनर लावले असते, राजांकडून झालेला सन्मान म्हणून केला असता की नाही? म्हणजे आपण सगळ्यांनी त्याचा लौकिक केला असता, अवडंबर केला असता. तुकाराम महाराज तसं करत नाहीत. त्यांच्या जीवनामध्ये कोणतीच अपूर्णता नाही. पूर्णतेला पोचलेले ते महात्मा आहेत, सिद्ध स्थितीला पोचलेले महात्मा आहेत, मुक्त झालेला महात्मा आहे. त्यांना देवाच्या पुढ्यात वास्तविक मागायची काहीच आवश्यकता नसते. पण देवाच्या पुढ्यात मागण्याची आवश्यकता नसताना सुद्धा तुकाराम महाराजांच्या गाथेमध्ये 400हून अधिक अभंग
जर मागणीपर प्रकरणातले येत असतील तर तुकोबाराय मागतात एवढं मात्र नक्की आहे. मग मागण्याची गरज नसताना पण तुकाराम महाराज मागतात, तर तुकोबाराय का मागतात याचं चिंतन करणं गरजेचं आहे. विठ्ठला विठ्ठला तुकाराम महाराजांना मागायची गरज नाही, मग तरी तुकाराम महाराज का मागतात हा आपल्या पुढ्यात प्रश्न आहे. तुकाराम महाराज इतर वेळेला अनेक ठिकाणी असं म्हणतात की भक्तानं देवाच्या पुढ्यात काही मागू नये. भक्त आहे की नाही, मग भक्तानं देवाच्या पुढ्यात काही मागितलं नाही पाहिजे. भक्ताचा भक्तपणा सिद्ध व्हावा असं वाटत असेल तर भक्तानं देवाच्या पुढ्यात मागायचं नाही. ज्याला स्वतःला देवाचं भक्त म्हणून मिरवायचं आहे त्यानं देवाच्या पुढ्यात जाऊन काही मागायचं नसतं. तेच भक्ताचं असलेलं लक्षण आहे. कारण भक्त देवाच्या पुढ्यात जाऊन काही मागत नसतात. जो भक्त येतो, ज्याला भक्त म्हणून घ्यायचं आहे, ज्याला स्वतःला हबप म्हणून घ्यायचं आहे ना, त्यानं देवाच्या पुढ्यात जाऊन काही मागू नये. हरिभक्तीपरायण असा जो भक्तीत परायण असलेला भक्त आहे त्यानं देवाच्या पुढ्यात काही मागायचं नसतं. देवाच्या पुढ्यात जावं, नमस्कार करावा, देवाच्याकडून आशीर्वादाची अपेक्षा करावी. बाकी भलतं सलतं देवाच्या पुढ्यात काही मागू नये. कारण आपण भक्त, आपण जी काही भक्ती करतो त्या भक्तीच्या बदल्यात जर आपण देवाकडून काहीतरी मागायला लागलो ना तर ती भक्ती ठरत नाही. ध्यानात घ्या, आपण काहीतरी करतो त्याच्या बदल्यात जर आपण मागायला लागलो, मला सांगावं, आपण काहीतरी केलं आणि त्याच्या बदल्यात आपण मागायला लागलो तर बदल्यात जे आपण मागतो त्याला भक्ती म्हणायची की व्यवहार म्हणायचा? तुमचं काय मत आहे? हां, थोडं माझ्याशी सगळे बोलत जा बरं का, नाही तर कमीत कमी माना तरी हलवा, म्हणजे मला कळू द्या. हां, माझ्याशी बोलत चला जरा. मला सांगा, आपण काहीतरी केलं त्याच्या बदल्यात आपण काहीतरी अपेक्षा करणं, हा काय झाला? व्यवहार झाला. हा व्यवहार. आज मी तुमच्याकरता काहीतरी करतो, उद्या तुम्ही माझ्याकरता काहीतरी करा, हा व्यवहार आहे. आज मी तुमच्याकडे येतो, उद्या तुम्ही माझ्याकडे या, हा काय आहे? व्यवहार आहे. आज मी तुम्हाला बोलावतो, उद्या तुम्ही मला बोलवा, हा काय आहे? व्यवहार आहे. आज मी तुम्हाला तारीख देतो, उद्या तुम्ही आम्हाला तारीख द्या, हा काय झाला? व्यवहार झाला. आज आम्ही तुमच्या सप्त्याला येतो, उद्या तुम्ही आमच्या सप्त्याला या, हा काय आहे? हा सगळा व्यवहार आहे. म्हणजे आपण काहीतरी करणं आणि त्याच्या बदल्यात समोरच्याकडून अपेक्षा ठेवणं, याला व्यवहार म्हणतात. तुकोबाराय देवाला म्हणतात, जर भक्त देवाच्या पुढ्यात जाऊन भक्तीच्या बदल्यात काहीतरी मागायला लागला, भक्ती ठरत नाही, तो व्यवहार ठरेल. आणि माझ्यासारख्या भक्ताला असं व्यवहारी बनायचं नाही. मला भक्त म्हणूनच मिरवायचं आहे आणि भक्त देवाच्या पुढ्यात काही मागत नाहीत, म्हणून आम्हाला तुमच्या पुढ्यात काही मागायचं नाहीये बाबा, काही मागायचं नाही, कसली अपेक्षा सुद्धा नाही. भक्ताचा बाणा तसाच जिवंत राहिला पाहिजे, ही आमच्या अंतःकरणीची अपेक्षा आहे. मागावं तरी काय मागावं मला सांगा ना. तुका म्हणे जीवन